सद्गुरू पै माऊली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सच्छोते हो. आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आजचा जो प्रश्न आहे, जाणीवेला जाणीपूर्वक वेगळेपणाने कसे अनुभवायचे, विविध युक्त्या सांगा. वेगळेपणाने जाणीवेला जाणता जाणता जाणीवेचे मूळ असिपद म्हणजे अस्तित्वाचे भान कसे घ्यायचे. जाणीवेच्या अस्तित्वाचे मूळ अनंत व्यापक जाणीवेचे भान कसे घ्यायचे. जाणीवेला वेगळेपणाने कसे अनुभवायचे याबद्दल पहिला आपण उत्तर घेण्याचा प्रयत्न करू. साधना, सद्गुरुपणित साधना जी आहे ती खरे म्हणजे आपलं मूळ अस्तित्व अनुभवण्यासाठी, म्हणजे आपण खरे कोण आहोत, जे शब्दाने सांगितलेलं असतं, सद्गुरूने मार्गदर्शन केलेलं असतं की मी कोण आहे. अंगाने सर्व साधू संतांनी ते सांगितलेलं असतं की जे आपण देहभावातून स्वतःला मी अमुक म्हणून जे समजत आहोत प्रत्येक जण, ते काही आपलं खरं अस्तित्व नाही. पण तेच अस्तित्व आपल्याला खरं वाटतं आणि त्या देहभावाचं अस्तित्व म्हणजे देह मी हाच भाव इतका आपल्या अंतर्मनात घट्ट बसलेला असतो की तो बाजूला होण्यासाठी, म्हणजे देहभाव जाण्यासाठी, की मी देहभाव आहे हा भाव बाजूला होण्यासाठी जो अंतर्मनात घट्ट भरलेला आहे, त्यासाठी नेमकं काय करायचं. तर त्यासाठी तिथे लॉ ऑफ रिप्लेसमेंट या नियमाप्रमाणे जेथे उठे मीचे स्फुरण तेथे घडावे विठ्ठल स्मरण. म्हणजे तिथे मी म्हणून जे आपल्या स्वतःला सतत वाटत असतं, मी देह, आणि सगळं जीवन आपलं देहभावातूनच चाललेलं असतं. व्यक्तिगत पातळीवर किंवा कौटुंबिक पातळीवर, सामाजिक पातळीवर, वैश्विक पातळीवर ही व्यक्ती म्हणून प्रत्येक जण माणूस स्वतः व्यक्ती म्हणून स्वतःकडे पाहत असते. ती देहभावातून पाहते आणि सर्वांना देहभावातून ओळखते. पण आपण सगळ्यांची ओळख कशातून घेतो? देहाच्या द्वारे करतो, चेहऱ्याच्या द्वारे, नाही तर ओळख कशी धरणार. आणि त्यामुळे हा देहभाव उलटा पाहताना, म्हणजे व्यवहार करताना इतका घट्ट झालेला असतो की त्याच्यातून बाहेर पडता येत नाही. आणि म्हणून संत सांगतात मी कोण आहे ह्याची ओळख करा, करून घ्या. त्यासाठी मार्गदर्शन करतात की मी कोण आहे पेक्षा मी म्हणणारा कोण आहे इथे पहा. मी कोण म्हणतो, आपल्याच ठिकाणी आपण जे मी म्हणत असतो ते कोण मी म्हणतो, कोणाकडे हा मी हा भाव आहे, कोणी भाव धरलेला आहे. आणि त्या अंगाने चिंतन करताना देह वेगळा आणि मी वेगळा आहे, मी म्हणजे हे जाणणारा मी जो आहे तो वेगळा आहे हा बोध देतात. ह्याला दिव्य बोध म्हणतात खरं म्हणजे, पण बऱ्याच लोकांच्या ते लक्षात येत नाही. जाणणारं तत्व, पूर्वीच्याकडे त्याला आत्मतत्व म्हणा, पूर्वीचं म्हणजे पुराणामध्ये किंवा वेदामध्ये त्याला ब्रह्म म्हटलेलं आहे. संतांनी नंतर आत्मतत्व म्हटलंय. नंतर त्याला चैतन्य नाव दिलं. सर्व उपाधी माझी गुप्त, चैतन्याचे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीने त्याला चैतन्य असा शब्द वापरलाय. गौतम बुद्धांनी त्याला चेतना शब्द वापरलाय. चेतना म्हणजे चैतन्य, हिंदीमध्ये त्याला चेतना म्हणतात. आणि जीवन विद्येने त्याला आणखीन जवळ नेलं, ते म्हणजे जाणीव. सद्गुरू पै माऊलींचं जे महात्म्य आहे सोप्या भाषेत सांगण्याचं, तिथे त्यांनी आपल्याला आत्मतत्व कळलं नसतं. आत्मा म्हणजे कोणतं वेगळा आहे असं वाटलं असतं.
ब्रह्म म्हणजे आणखीन काहीतरी वेगळं आहे, कारण त्याला आपल्याला संस्कृत एवढं माहीत नाही, त्याचा भावार्थ गुह्यार्थ समजत नाही. पण जाणते ती जाणीव, ज्याला शरीरातून जे जाणणं आपलं सतत चालू आहे, ते जाणणं जे चालू आहे, ती जाणणारं तत्व म्हणजे जाणीव. तत्व म्हणजे मूळ जाणण्याचं कोण जाणतं, कोण पाहतं, कोण बोलतं, कोण ऐकतं, म्हणजे हे जाणणं आहे सगळं. ऐकणं, पाहणं, स्पर्श जाणणं, स्वाद चाकणं, हे सतत जाणणं चालू आहे. आणि हे जे जाणणारं तत्व आहे ते मी म्हणतं. ते तत्वच स्वतःला देह समजतं. लक्षात घ्या, स्वतःचं अस्तित्व ह्या तत्वाला म्हणजे जाणणाऱ्या ह्या वस्तूला म्हणा, ही जाणणारी ही जी शक्ती आहे म्हणा, ही जाणणारी शक्ती जी आहे तोच राम आहे. तैसा हृदयामध्ये मी राम, असं जे ज्ञानेश्वर माऊली सांगतात अर्थ तो आहे. तैसा हृदयामध्ये मी, ते पै महाराज नेहमी थांबायचे, मी मग म्हणायचे राम, सर्व सुखाचा राम. की सर्व सुखाचा राम म्हणजे ते सर्व सुख, सर्व सुख, सर्व सुख हे नव्हे, सर्व सुख, सर्व सुखाचा आराम. सर्व सुख एक शब्द पकडायचा, अनेक सुख आहेत आणि त्यात सतचा आराम नाही. जेथे सर्व सुख प्राप्त होतं तो आराम, तो राम. म्हणजे हे जे जाणणारं तत्व आहे तेच राम आहे. त्याला जे जे नाम दिलं जातं तोच विठ्ठल आहे. जी देवाची नावं घेऊन नामस्मरण करा सांगतात संत, त्याचा खरा अर्थ कोणाचं नाम घ्यायचं? ह्या जाणणाऱ्या तत्वाने स्वतःला जाणत, कारण ह्या जाणणाऱ्या तत्वाला खरं नावच नाहीये. आपण एकमेकाला जी नावाने ओळखतो ते देहाला ठेवलेली नाव आहेत. जाणीव ते स्वतःचं नाव धारण करते. म्हणजे आता आपण प्रत्येकाला मी अमुक तमुक असं जेव्हा म्हणतो त्या नावाच्या अंगाने ओळखतो, पण ते नाव कोणाचं आहे? शरीराचं. कारण प्रत्येक जण शरीराच्या द्वारेच ओळखतात. आई आपल्या मुलाला ओळखते कशाच्या द्वारे? जाणीव म्हणून ओळखते. शरीर देहाचा आकार आहे, चेहरा आहे, त्या अंगात हे माझं मूल वगैरे म्हणत असतो ना आपण. त्यामुळे देहाला दिलेलं नाव हे जगामध्ये आपण प्रत्येकाची ओळख धरतो, देहाला दिलेलं नाव आहे. पण हे जाणणारं तत्व स्वतःला चिटकवून घेतं, हे नाव माझं. नुसतं चिटकवतं नाही, तर नावाबरोबर नाव म्हणजे देहाला दिलेलं नाव म्हणजे देहही मीच आणि नावही मीच आहे. आणि तिथे गोंधळतो. म्हणजे देहभाव म्हणताना मुख्य गोंधळ इथे आहे. आणि त्यामुळे इथे स्पष्ट कळलं पाहिजे. मग याला विहंग मार्ग म्हणतात. विहंग मार्ग म्हणजे पक्षी जसा उडत उडत डायरेक्ट कुठच्याही फळाकडे जातो आणि फळ डायरेक्ट खाऊ शकतात. पण दुसरा मार्ग आहे पिपिलिका मार्ग. पिपिलिका मुंगी अशी चालत चालत झाडावर चढत 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 त्या फळापर्यंत पोहोचणार, कितीतरी काळ जातो आणि पक्षी कसा पटकन जातो नाही. तर खरे सद्गुरू आपल्या शिष्यांना हा विहंग मार्ग दाखवतात. विहंग म्हणजे डायरेक्ट जे प्राप्त करून तिथे बोट दाखवतात, हे बघ. मग तो प्रथम असं कर तसं कर करून ते सगळे निर्णय टप्पे, म्हणजे तुझं आता शुद्धीकरण कर असं काहीतरी बरेच सांगितलं जातं. तो मार्ग नाही. मग तिथे बऱ्याच वेळेला आपण म्हणतो ना, पंचाग्नी साधनं करतात, उपास तपास करतात, व्रतवैकल्य करतात, बरेच लोक परमार्थ नावाकडे बरंच करतात. आणि तो सगळा असतो तर पिपिलिका मार्ग आहे. तिथे पोचायला मग कधी पोचेल माहित नाही, मध्ये तर राम म्हणणार, कळलं ना. तर इथे विहंग मार्ग दाखवतात की डायरेक्ट काय, ही जाणणारं तत्व तेच देव आहे. पण तोच देव असून स्वतःला देह समजतो म्हणून तो जीव झाला. फरक एवढा कळला पाहिजे आपल्याला. आज सगळेजण जीवभावात आहेत, कारण मी देह आहे हा देहभावातून जीवन जगतात. म्हणून ती जी जाणीव आहे ती जीव झाली.
आणि ही जी जाण जीव आहे ती कोणामुळे झाली? कल्पनेतून झाली. तिने कल्पना केली मी देह आहे. कोणी शिकवलं तिला? तिने स्वतः ठरवलं. म्हणून परमार्थामध्ये स्वतःचं डोकं जास्त चालवायचं नसतं, सगळं सद्गुरूंकडे सोपवायचं असतं. व्यवहारामध्ये डोकं चालवा. व्यवहारामध्ये डोकं चालवायचं असतं की हे असं कसं, किती भाव किती, म्हणजे आंब्या बिंब्याचा भाव. आणि परमार्थामध्ये सद्गुरू सांगतात तो भाव धरायचा असतो, तिथे भाव करायचा नसतो. कळलं ना? हा मोठा फरक आहे. आणि त्यामुळे इथे जाणणारं तत्वाकडे लक्ष द्या. कोण आहे हे जाणणारं तत्व? कशामुळे ओळखता येतं? डोळ्यातून पाहतो. कोण पाहतं? जाणणार. सोपं आहे पण कळत नाही. सोपं आहे पण तिथे मी अमुकच येतो. कोण पाहतं? मी पाहतो म्हणतो. मी पाहतो म्हणजे हे नावाचा मी, जातीचा मी, धर्माचा मी, पंथाचा मी, असं सगळं गाठोडं घेऊन बसलेली प्रत्येक व्यक्ती जेव्हा त्याला म्हणतो तू डायरेक्ट देवच आहेस, पचवता येत नाही. महाराज नेहमी म्हणायचे ना, मी दिव्य साधनं दिली पण लोकांना पचवता नाही आली. कधी कधी काही लोकांना खाणं, पोट नाजूक असेल, खाणं पचत नाही, काय ते पोट दुखतं वगैरे सगळ्या गोष्टी सुरू होतात ना, विकार सुरू होतात. त्याचं कारण का? पचवता येत नाही. पण हे ज्ञान इतकं शुद्ध आहे, ते सद्गुरूंवर प्रचंड श्रद्धा लागते. इथे डोकं चालवण्याचं पण श्रद्धा लागते खूप. की सद्गुरूंनी सांगितलं ही जाणीव आहेस, ते तू आहेस, तत्त्वमसी. जे तत् म्हणजे ते कोण? जे अनंत स्वरूप आहे तेच प्रत्येक देहातून जाणीव रूपाने जाणते. आता प्रश्न असा पडतो ते अनंत स्वरूप जाणतं आणि इथे जाणीव रूपाने जाण्याचे कारण काय? खूप मोठा फरक आहे. ते अनंत तत्व ते नेणीव स्वरूप आहे. तेच तत्व शरीरामध्ये नेणीव स्वरूपच आहे, पण तेच आहे. आणि ते जे शरीराच्या द्वारे जेव्हा प्रगट होतं तेव्हा ते जाणीवपूर्वक जाणायला लागतं. हा मोठा फरक आहे. अनंत स्वरूपाला देह नाही. नेणीव स्वरूप म्हणजे काय? त्याला ओळखता येत नाही, पाहता येत नाही. का? कारण त्याला देह नाही. आणि मनुष्य देहातून जी जाणीव तिला देहाचा आधार आहे. हा मोठा फरक आहे. नुसतं देह आहे नाही, तर देहामुळे ती जाणीवपूर्वक जाणते. म्हणजे जे अनंत स्वरूप नेणीव स्वरूप आहे तेच तत्व, म्हणजे आपण मी म्हणणारं ते तत्व मुळात नेणीव स्वरूप. जसं ते स्वरूप अनंत स्वरूप आहे तसं ते तत्वम, तेच तू, तेच आहे. आणि तेच जेव्हा देहातून बाहेर पाहायला लागतं, प्रगटीकरण होतं मेंदूच्या द्वारे, ज्ञानतंतूच्या द्वारे, ज्ञानेंद्रियाच्या द्वारे ते प्रगट होतं. तेव्हा तिथे जाणीवपूर्वक जाणण्याचं ट्रान्सफॉर्मेशन आहे. म्हणजे शरीर किती महान आहे हे लक्षात घ्या. नसतं तर आपण गाढ झोपेत बसलो तसेच बसलो असतो. जर ट्रान्सफॉर्मेशन होत नसतं जाणीवपूर्वक जाणण्याचं, तर ज्ञान घेणं, कळणं काही माहीत झालं नसतं. म्हणजे एखादा माणूस असं बघत बसला, हात हलत नाही, डोळे हलत नाही, काय नाही, असं झालं. अशी अवस्था म्हणजे नेणीवपूर्वक. कारण पाहणं नेणीवपूर्वक आहे. गंमत आहे. कान ऐकणं नेणीवपूर्वक आहे. ऐकण्याची शक्ती म्हणजे पाहण्याची शक्ती, चाकण्याची शक्ती किंवा बोलण्याची शक्ती सुद्धा, प्रत्येक स्पर्श शक्ती, हे सगळं ज्ञान आहे. ते मुळात ती शक्ती आहे, ती नेणीव स्वरूप आहे. पण त्याच्यातून जाणीवेचा प्रवास होतो त्या ज्ञानतंतूच्या द्वारे, मेंदूच्या द्वारे, ज्ञानतंतूच्या द्वारे, डोळ्यातून तो प्रवास जर झाला, तिथे जर पाहिलं की ती जाणीवेचा तो प्रवास सुरू होतो, तो जाणीवपूर्वक जाणण्या अंगाने होतो. म्हणजे लहान मूल असताना त्याला आधी काही कळत नाही, कारण ते नेणीव स्वरूपातूनच त्याला ते ट्रान्सफॉर्मेशन लक्षात येत नाही पहिल्यांदा. ते असंच नुसतं बघतं, बघा त्याच्या हलत नाही बिलत नाही असं. पण काही काळानंतर त्याला हळूहळू कळायला लागतं आणि मग ते चेहरा ओळखतं किंवा ओळखत नाही, काही आवाज आला तर ऐकायला घाबरतं वगैरे. काय तिथे जाणीवपूर्वक जाणण्याची प्रक्रिया सुरू होते, तेव्हा ज्ञान म्हणतात. ज्ञान म्हणजे काय? जाणणं. ज्ञान अर्थात जाणणं. आणि हे जे जाणणं आहे, हे जाणीवपूर्वक जाणणं आणि नेणीवपूर्वक होणं ह्या अंगाने चालू असतं मनुष्य देहामध्ये. आता एकदा सद्गुरूंनी सांगितलं ते तू आहेस, ते तू आहेस, म्हणजे ही जाणीव आहे, तेच
ईश्वरी शक्ती आहे. जे अनंत स्वरूप आहे तेच देहरूपाने पाहतं. त्या अनंत स्वरूपाला तसं पाहता येत नाही, जे देहातून पाहता येतं ते सोपं आहे. जर दुर्बीण लावली आपण डोळ्यासमोर, लांबचं दिसतं खूप, बाजूला करा काही दिसत नाही. तसं नेणी स्वरूप देहातून कार्यरत आहे. जो पण प्रगट होत नाही देहाच्या द्वारे तो म्हणजे नेणी स्वरूप आहे. पण एकदा ती प्रगट झावायला लागला की ती जाणीवपूर्वक जाणते. त्याला म्हणतात मानवी जीवन. आपण जीवन जगतो म्हणजे काय, जाणीवपूर्वक सगळं ज्ञान गोळा करतो, जाणीवपूर्वक आरडाओरडा करतो, बोलतो, चांगलं बोलतो, वाईट बोलतो, हे सगळं जे आहे ते जाणीवपूर्वक आहे. ते जाणीवपूर्वक हे होण्याच्या या प्रक्रियेमध्ये ह्या नेणी शक्तीला, म्हणजे जे मुळात नेणी स्वरूप आहे शक्तीला आपण जाणीव म्हणजे नेणी स्वरूप जाणीव आहोत हे ज्ञान नाही. सद्गुरू हे मार्गदर्शन करतात. आधी त्याला म्हणतात दिव्य बोध. बोध म्हणजे काय, मार्गदर्शन. बोध दिला की तू कोण आहेस, तू जाणीव आहेस. शिष्याच्या डोक्यावर जातं, कळत नाही, हो म्हणतो, पण तरी पण हो म्हणतो. म्हणजे कसं आहे, गुह्य म्हणतात ना की सांगितलं तरी कळत नाही त्याला म्हणतात गुह्य. म्हणजे प्रगट गुह्य बोले असं जे ज्ञानेश्वर माऊलींच्या बाबतीत सांगतायत. गुह्य ज्ञान आहे, कोणाला सांगायचं नाही. असं नाही, सांगितलं तरी कळत नाही त्याला म्हणतात गुह्य ज्ञान. खरं गणित आहे का त्याला, आपल्याला कळत नाही म्हणतात त्याला म्हणतात ह्याला गुह्य ज्ञान आहे, त्याला कळलं नाही. एक गुह्य आहे, समजावून सांगितलं आणि कळलं तर बरं असतं. म्हणून हे जे ज्ञान आहे, जाणीव आहे, हे अगदी जगामध्ये उघडपणे कितीही सांगितलं तरी मी अमुक काय सुटत नाही. का, कारण त्यासाठी तो अभ्यास करावा, त्याला म्हणतात साधना. म्हणून दिव्य साधनेशिवाय परिवर्तन होणार नाही. आता हे दिव्य साधनेशिवाय परिवर्तन होण्यासाठी जाणीवेला जाणीवपूर्वक अनुभवायचंय, हा महत्वाचा. आता साधना म्हणजे काय, जाणीव आहेस, ती जाणीव जाणत आहे हे कोणी अनुभवायचं, जाणीव, दुसरं कोण अनुभवणार. आता आपण जसं आरशामध्ये पाहतो, आरशामध्ये प्रतिबिंब दिसतं आणि आपण म्हणजे देहाच्या अपेक्षेत आपण जो देह आहे, या देहाला म्हणजे हा चेहरा आरशात पाहून, आरशातलं प्रतिबिंबाला पाहून आपण ते आहोत हे आपण पाहतो. इथे वेगळेपणाने पाहतो, वेगळेपणाने म्हणजे प्रतिबिंब दिसतं. म्हणजे दोन आले, पाहणारा चेहरा आला, आरशामध्ये चेहऱ्याचं प्रतिबिंब दिसायला लागलं. आता हे जे प्रतिबिंब आहे तिथे आपण म्हणत नाही मी दुसरा झालो, असं वाटतं काय, अरे दुसरा आला, कुठून आला दुसरा, नाही, ते आपलं प्रतिबिंब आहे. म्हणजे हे जो चेहरा जसा आहे तो चेहरा तिथे प्रगट झाला. म्हणजे आरसा ही सुद्धा परमेश्वरची एक व्यवस्था आहे समजायला, कळलं ना. तर तिथे रूपाला जेव्हा वेगळेपणाने आपण पाहतो तेव्हा त्या प्रतिबिंबाला पाहून आपण आपल्याला पाहतो देहाच्या अपेक्षेत. परत लक्षात घ्या, जाणीवेला नाही पाहते ते. मी देह आहे हे जे मी मला समजतोय आणि समोर प्रतिबिंब दिसतं ते ह्या देहाचंच प्रतिबिंब पडतं, जाणीचं प्रतिबिंब पडत नाही तिथे. मग तिथे त्या प्रतिबिंबामध्ये जाणीव नसते, जाणीव इथेच आहे. लक्षात घ्या, म्हणजे सूक्ष्म गोष्ट आहे, लक्षात घ्या. पण चेहरा, हा चेहरा म्हणजे माझा चेहरा आहे हे मला कळतं. त्या चेहऱ्याकडून हे कपाळ आहे, इथं डोळा आहे, इथं कान आहे, पाहून पाहून कळतं सगळं. तसं वेगळेपणाने पाहता येईल का जाणीवेला, तर तसं नाही पाहता येणार. हे लक्षात ठेवायचं, इथे वेगळेपणाने नाही पाहायचं, जाणीवेला जाणीव होऊन पाहायचं. जाणीवेला वेगळं नाही पाहत. हा, जाणीव वेगळं, पण एका बाजूने पाहतात सगळे रूप पाहतो ना आपण, सगळे डोळे उघडून रूप पाहतो. त्याच जे ज्ञान दिलंय सर, जिथे जे रूप आहे तिथे ते जाणीव स्वरूप आहे. म्हणजे तिथे बोलता चालतात ही सगळ्या जाणीव आहेत.
कळतं. म्हणजे आपण सगळ्यांकडे पाहताना कसे पाहतो, अमकाय तमकाय 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 असं पाहतो ना. मला हा आवडतो, हा आवडत नाही, असं सगळं सुरू होतं की नाही. ते देहाभावाच्या अपेक्षेत. ज्याला जाणीव कळली बरोबर, त्याला सर्वत्र जाणीव आहे, जाणीव आहे, जाणीव. त्याला काय रूपाच्या अपेक्षेत पडलेलं नाही. काय रूप आहेत, सगळ्या जाणीव आहेत. आणि मी पण जाणीव आहे. मग काय होतं, एकच आहे. एकात्म भाव म्हणतो की सगळीकडे पाहताना आपणच आहोत. म्हणजे इथे वेगळेपणाने रूपाच्या डोळे उघडे ठेवल्यानंतर वेगळेपणाने जाणता येतं. कधी रूपाच्या अपेक्षेत. रूपाच्या, पण हा बोध पक्का असेल तर. कारण मी म्हणणारी जाणीव आहे, समोरच्या देहात सुद्धा मी म्हणणारी जाणीव आहे. प्रत्येकाशी मी बोलताना मी जाणीवेने जाणीवेशी केलेला संवाद आहे. हा भावात असेल तर जाणीवेला जाणीवपूर्वक ओळखता येतं. ओळखता येतं. कुत्रा आहे, हलतो चालतो ना, मग जाणीव आहे. म्हणजे मनुष्य आणि कुत्र्यामध्ये फरक काहीच नाही, जाणीवेच्या अपेक्षेत. शरीराच्या अपेक्षेत फरक आहे. कळलं ना. म्हणून प्रत्येक मनुष्य देहामध्ये पाहायला लागलं तर अनेक आहेत. ही सगळी रूपं अनेक आहेत. पण कोणाची आहेत? एकाच जाणीव स्वरूपाची आहेत. एकच जाणीव स्वरूप सर्व रूपारूपातून प्रगट झालं. म्हणून ही जी जाणीव आहे प्रत्येकाची, आता बघा, प्रत्येक देहातून ही जाणीव आहे, पण त्याच्यावर जे संस्कार होतात त्याच्यातून परत प्रत्येकाचं वागणं, बोलणं सगळं विविध. म्हणजे विविधता प्रगट होण्यासाठी देहभाव आला. परमेश्वर काही चुकलेला नाही. लोक म्हणतात चुकला, तो नाही चुकू शकत. जर हा देहभाव नसता तर अनेकत्व कळलं नसतं. आपण अनेक आहोत कळलं नसतं सगळे. म्हणजे देहभावातून एक लक्षात आलं की अनेकत्वाने ते तत्व प्रगट झालं. अनेकत्वाने कोणाचं टॅलेंट वेगळं असतं, कोणाची कला वेगळी असते, कोणाला बोलायनं वेगळं असतं. ह्याच्याकडे विविधता जी आहे अनेकत्वाने प्रगट, ते एकाच तत्वाची आहे. ते एकच तत्व विविधतेने सगळे प्रगट होतं. ज्याला हे कळलं तो विविधतेने सगळं बघतो डोळे उघडे करून. अरे हे असं आहे, हे असं. कोण आहे? जाणीव. तो अमुक तमुक नाही. एखादा खूप ज्ञानी आहे, त्या ज्ञानाच्या अंगाने पाहतो. एखादा सुंदर गाणार आहे, त्या सुंदर गाण्याच्या कोण आहे? जाणीव गाते सुंदर. इथे अमुक तमुक हा शब्द राहत नाही. आणि हे होण्यासाठी अभ्यास करावा लागतो. आता हे सांगितलं तर बरोबर वाटतं, पण ते बरोबर थोड्या वेळासाठी. थोड्या वेळ ते माझं तुझं सुरू होतं, ते बरोबर बाजूला जातं. आणि हा मोठा प्रॉब्लेम आहे. आणि त्याच्यातून परत त्यासाठी बोध आल्यानंतर जेव्हा आपण सर्वत्र पाहताना वेगळेपणाने ही जाणीव, एकच जाणीव आहे, पण ती विविधतेने विविध संस्कारातून वागते. मग एखादा चांगला वागतो, बरं वाटतं. एखादा वाईट वागला तर अरे जाणीव आहे कसा वागतो, त्याच्याबद्दल वाईट वाटायला, त्याचं भलं होते. राग नाहीत, त्याचा राग येतो ना, असा कसा वागतो. तर वेगळेपणाने डोळे उघडे केल्यानंतर वेगळेपणाने जाणीव आहे हे ओळखता येतं कसं? बोध पक्का झाला तर. बोध पक्का झाला पाहिजे. जे आहे ते जाणीवच आहे. प्रत्येक रूपामध्ये जाणीव. कुत्रा, मांजर, काही असेल ते सगळीकडे. म्हणजे उंदीर जरी जाणीव आहे, पाल जाणीव, झुरळ जाणीव आहे. पहिले लक्षात घ्या. म्हणजे किती तुम्हाला सूक्ष्मपणे पाहता आलं पाहिजे, कारण ते सगळं जाणीव कळलं पाहिजे. आता घरात ठेवायचं की कुठे ठेवायचं ते मात्र लक्षात घ्या. व्यवस्था रूप. आता इथे शब्द येतो व्यवस्था रूपाने. आपल्या व्यवस्थेला पूरक असेल तर ठेवा, बाकी ज्यांना बाहेर पाठवायचं ते बाहेर पाठवा. काय करायचं तिथे विचार करू नका. कसं मच्छर आली काय करायचं? मग तिला मारायचं कसं हा विचार. किती तुम्ही विचार, तुम्ही मारू शकत नाही. जर तिचं प्रारब्ध आहे मरणाचं तरच तुमच्या हातात येईल ना, तर मरू शकत नाही. तुम्ही कोण मारणार आहे? लक्षात घ्या मी काय म्हणतोय. म्हणजे हे जाणीवेचं कार्य तसं आहे. ही जाणीव देह कधी सोडणार? ते प्रारब्ध रूपाने ते ठरलेलं असेल. प्रारब्ध रूपाने अंतर्मन ठरवतो. परत लक्षात ठेवा, प्रारब्ध म्हणजे वरखाली कुठे नाही, ते प्रारब्ध सगळं अंतर्मनाचंच कार्य आहे. तेव्हा त्याचा मृत्यू होतो कोणाचाही. मग उंदीर असो, मांजर असो की मनुष्य असो. म्हणून तर अर्जुन म्हणाला मी कसा मारू? अरे तू कोण मारणारा? देहभावातून तो म्हणाल मी कसा मारू? अरे तू कुठे देह आहेस? या सगळी रूप जाणीवायची. तू मारणारा कोण नाही, ज्याचं त्याचं देह सुटायचं कार्य आहे, ज्याच्या त्याच्या ठरवल्याप्रमाणे ते होणार आहे. प्रत्येकाला मृत्यू आहे, कोणाला मृत्यू नाही.
सगळ्यात मृत्यू आहे. हे सत्य आपण विसरतो. आपल्या बरोबरची माणसं जेव्हा मरण पावतात तेव्हा आपण फार दुःखी होतो. का? आपल्याला देहभावातून पाहायची सवय म्हणून. म्हणून आधी हा बोध कळला पाहिजे, दिव्य बोध म्हणतात त्याला, की हे शरीर आहे आणि या शरीरातून जाणीव जाणत आहे. प्रत्येक शरीरातून हा बोध आहे. तिथे विविधता का झाली? देहभावातूनच. म्हणजे ती नेमकं जो मी म्हणणारच आहे ते मुळात आहे चैतन्य. तिथे शरीर आलं म्हणून चैतन्य अधिक शरीर आलं. मग तिथे नाव दिलं म्हणजे नामसंस्कार दिले. तिथेच मी कोण आहे ओळख नाही म्हणून तिथे भ्रम आला. म्हणजे काय काय गोष्टी आल्या? चैतन्य आलं, शरीर आलं, नाव आलं, भ्रम आला आणि संस्कार आले. आणि त्याच्यातून विविधता निर्माण झाली. विविधतेचं निर्माण होण्याचं कारण हे, ते जर बाजूला गेलं तर संतांना वाटतं आपण सगळे एक आहोत. पण देहभावातून घट्ट पाहिलं तर सगळे निराळे. हा त्या धर्माचा, तो मला आवडत नाही. त्या जातीचा मला आवडत नाही. त्या पंथाचा मला आवडत नाही. हे सगळं देहभावातून येतं. पण जाणीवेच्या अपेक्षेत पाहिलं तर ज्याचं त्याचं कर्म आहे, त्याने फक्त आनंदाने राहावं, सुखी राहावं हे आपल्या हातात आहे. विचार करायचा आपल्या हातात आहे. त्याने काय करायचं त्याच्या हातात आहे. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, कर्म स्वातंत्र्य. म्हणजे हा जो बोध आहे तो इतका पक्का झाला पाहिजे की त्याच्यातून सुद्धा जो साधक आहे तो तयार होऊ शकतो. त्याला आपण लोकांत साधना म्हणतो. म्हणजे ही सुद्धा साधना आहे. ज्ञानातून चिंतन करावं लागतं सतत. आहे कोण? जाणीवायचं. आहे कोण? जाणीवायचं. हे सतत स्वतःला सांगत राहावं लागतं. आता महत्वाची साधना, आता इथे प्रश्न विचारला, जाणीवेला जाणीवपूर्वक वेगळेपण कसे अनुभवायचंय? एका बाजूनी डोळे उघडे ठेवून पहा, सगळीकडे वेगळेपणाने पाहता. जे वेगळेपण जे दिसतं ते त्या प्रत्येक देहात एकाच जाणीव स्वरूपाच्या अनंत जाणीव रूप आहेत. सगळ्या प्रत्येक रूपामध्ये ती जाणीव रूपाच्या अपेक्षेत असलेल्या जाणीवेला आपण जाणीव रूप म्हणतो. आणि रूपाशिवाय असलेल्या जाणीवेला जाणीव स्वरूप म्हणतो किंवा चैतन्य स्वरूप म्हणतो. शब्दाचा अर्थ व्यवस्थित समजले पाहिजेत. हे चैतन्य स्वरूप काय? सर्व विश्वाला व्यापून आहे म्हणून ते अनंत स्वरूप आहे. पण ते देहातून प्रकट होताना देहाला व्यापून आहे. आणि मी देह आहे ह्या भावातून ते कार्य करत असतं. म्हणून जीवनाचं हे गुह्य जर आपल्याला कळलं तर आपण स्थिर मनाने, शांत मनाने सगळ्या गोष्टी अनुभवू शकतो. सगळ्या गोष्टी सगळीकडे जाणीव आहेत. लोक चांगली वागतायत, वेडेवाकडे वागतायत, हे सगळं त्या जाणीवेचं त्या त्या प्रारब्धानुसार सगळं कार्य चाललेलं आहे. ज्ञानातून जे ज्ञान आहे, जे संस्कार आहे, त्या संस्कारातून प्रत्येक जण त्या जीवन जगतोय. म्हणून हे संस्कारही दूर गेले पाहिजेत. लक्षात ठेवा. आता साधना कुठे येते? मग सांगितलं की ते चैतन्य आणि शरीर, त्याच्यावर झाले नावाचे संस्कार, बाहेरचे अनेक संस्कार, आणि त्याचबरोबर त्यांनी त्याच्या स्वतःकडे असलेले भ्रम आहे, म्हणजे कोण आहे माहीत नाही, अज्ञान आहे. ह्या सगळ्या गोष्टी बाजूला करून फक्त शरीर आणि चैतन्यच आहे हे सत्य जेव्हा कळतं त्याला म्हणतात दिव्यबोध. आहे ते शरीर जे आहे तेही दिव्य आहे, कारण त्याच्यामुळे ही नेणी स्वरूप जाणीवपूर्वक जाणते, म्हणजे ज्ञान ग्रहण करू शकते, निर्णया गोष्टी अनुभवू शकते. कळलं ना? त्यामुळे शरीर आणि चैतन्य म्हणा की जाणीव म्हणा, ह्या दोन गोष्टी असतात. त्या दोन गोष्टीने सगळं जीवन चाललंय हे कळणं म्हणजे दिव्य बोध. त्याचा अनुभव घेण्यासाठी काय करायचं? तर एका दिव्य बोधनातून, सतत चिंतनातून सर्वत्र सगळीकडे या जाणीवेचीच रूप आहेत. एकाच सूर्याची अनंत किरणं, तसंच एका अनंत स्वरूपाची ही सर्व किरणं आहेत प्रत्येक देहातून. पण त्या त्या देहातून प्रगट होताना जो देहभाव प्राप्त झाला, त्याच्यातून नाव, संस्कार किंवा जो भ्रम आहे, त्याच्यातून प्रत्येकाचं वागणं वेगळं वेगळं झालं. विविधता तिथे आली. म्हणजे विविधतेसाठी ते आहे हे लक्षात येईल. आता इथे जाणीवेने फक्त जाणीवच आहे हे अनुभवायचंय. शरीर आहे ते शरीरातून जाणीवेने स्वतः मी, म्हणजे जाणीवेने आपण जाणीव आहोत हे ओळखायचं. ते शरीर म्हणजे नाही, शरीर हे माध्यम आहे समजायचंय. शरीराचं महात्म्य आहे.
पण शरीर हे काय आहे? जाणीवेने जाणीवेला ओळखण्यासाठी किंवा जीवन जगण्यासाठी असलेला एक इन्स्ट्रुमेंट आहे, दिव्य इन्स्ट्रुमेंट आहे म्हणा. मग शरीराशिवाय आपण आहोत हे अनुभवायचं आहे. त्या जाणीवेचा अनुभव घेते हे कळेल. आता हे कसं करायचं? ह्यासाठी युक्ती म्हणजे साधना शिकवली जाते. की डोळे बंद केले. डोळे बंद का करायचे? कारण डोळ्यातून सतत बाह्य विषयांशी आपण संबंधित होत असतो आणि तिथे आपले सगळे विचार उच्चाराचार सगळे चालू होतात. सतत पाहतो. डोळे हे सर्वात मोठं जाणणारं इंद्रिय आहे, इन्स्ट्रुमेंट आहे. ऐकणं हे दुसरं इन्स्ट्रुमेंट. ऐकणं आणि पाहणं हे जास्त कार्यरत असतं. स्पर्श अगदी जवळचा माणूस आला तर स्पर्शाने जाणू शकतो आपण. किंवा स्वाद चाखणं, जेव्हा जिभेवर जेव्हा अन्न किंवा खाण्याची वस्तू आली त्याचा स्वाद आपण चाखतो, चांगला वाईट तिथे ठरवतो. गंध, नाकापर्यंत आलेला जो वायुतत्वाबरोबर जे गंध येतो ते तिथे आपण अनुभवतो. पण डोळे काही जवळ न जवळ त्याच्या डोळ्याच्या कक्षेत जे जे येतं ते बघायचा प्रयत्न करतो. ऐकण्याचा कुठून कुठं आवाज येतो ते ऐकू येतात आपल्याला, सगळं येतं. असं का होतं? कारण ते डायरेक्ट खेचलं जातं. म्हणजे दोन इंद्रिय फार कार्यक्षम असतात. तर ह्या दोन इंद्रियांवरच पहिला कंट्रोल करायचं. कारण देहभावातून पाहण्यातून देहभाव अधिक वाढतो. देहभावातून ऐकण्यातून देहभाव अधिक वाढतो. म्हणून पहिली दोन शटर बंद करायचे. म्हणजे डोळे बंद करायचे, बाहेर पाहायचं थांबवायचं. कान बंद करण्यासाठी एकांतात जाऊन बसा, की जिथे आवाज येणार नाही अशा ठिकाणी जाऊन बसलं पाहिजे. दोन गोष्टी आल्या. आता कोणी बाजूला भजी तळली तर वास आला तर गेलं कामातून. म्हणजे जिथे गंध येणार नाही अशा ठिकाणी बसा. कोण भजी तळत असेल तिथे जवळपास जाऊ नये, कुठे लांब बसा म्हणतात ते त्यासाठी. जिभेवर स्वाद, आता गंधाला आलं की जिभेला पाणी सुटणार, कळलं? म्हणून ह्या गोष्टीपासून लांब राहिला. म्हणजे सगळी पंच ज्ञानेंद्रियांशिवाय ह्या जाणीवेने जे वाहनं चालू आहे ते थांबवायचंय. एकदा ही जाणीव थांबली, तिला थांबवलं आपण, निरोध केलाय, विरोध नाही. तिचं जे ज्ञानेंद्रियाच्या द्वारे ती प्रवाहित होते, प्रसरते, तर तिला ते थांबवणं हा प्रकार असतो. म्हणून युक्ती आहे ही. युक्ती काय केली की एकांतात जाऊन बसलास, अगदी सगळं दृश्य जगतापासून अलिप्त झाला. हे दृश्य जगतापासून अलिप्त झाला तरी शरीर हे दृश्य जगत त्याच्याबरोबर असतंच. शरीर हे सगळं दृश्य जगत आहे आणि जाणीव हे अदृश्य जगत आहे. जो अदृश्य आहे तो दृष्ट आहे. लक्षात घ्या. दृष्टादृश्य कोण? जो अदृश्य आहे पण तो पाहतो. आणि दृश्य काय? दिसतं पण पाहत नाही. दोघांमध्ये फरक आहे तो. त्यामुळे हे सगळं बंद केल्यानंतर जाणीव, डोळे बंद केले की समोर काळोख दिसतो. मग काळोख सुद्धा दृश्य, जे दिसतं वेगळेपणाने जे जे दिसतं ते दृश्य. लक्षात घ्या आता काय सांगतोय. आणि जे वेगळेपणाने पाहता येत नाही त्याला म्हणतात दृष्टा किंवा त्याला म्हणतात अदृश्य. दृश्य आणि अदृश्य यांचा हा खेळ आहे. काळोख वेगळेपणाने दिसतो म्हणून ते दृश्य आहे. काळोखात काहीच दिसत नाही, काहीच कळत नाही, काही कळत नाही, हे दिसतं, हे दृश्य आहे. मग हे काळोखपणे पाहणं हा एक दृश्य आहे. दुसरी एक गोष्ट सांगितली जाते, ह्या सगळ्या युक्त्या वापरल्यात की पहा समोर काय दिसतं, काही दिसणं. पाहत राहा, पाहत राहा, पाहत राहा, पाहत राहता पाहता पाहता काय होतं? काही दिसत नाही, काही दिसत नाही. पण या जाणीव चुळबुळ करणारी आहे, गपचूप बसणारी नाही. कारण देहभावातून तिचं खोड गेलेली नसते ना, बघायची काहीतरी. बऱ्याच लोकांना खोड असतं ना, कोणाच्या घरात काय चाललंय, कोणाच्या ह्याच्यात काय चाललंय असतं ना. चला जाऊया, इकडे जाऊया, तिकडे जाऊया, असं जे करतात ते जाणीवेची चुळबुळ करायची सवय असते. तिला गपचूप बसता येत नाही. मग तिथे गपचूप बसल्यानंतर ती चुळबुळते. काय करायचं? मग इथे सद्गुरूचे मार्गदर्शन दिसतात की काळोख पाहतोय, दिसतं का? ते पाहणं चालू आहे म्हणून दिसतं. आपण पाहतो तेव्हा दिसतं. पाहणं ही प्रोसेस आहे, दिसणं हा परिणाम आहे. लक्षात ठेवा. सूक्ष्म आहे, लक्षात येत नाही. पाहतोय, काळोख पाहतोय, काळोख पाहतोय, पाहतोय म्हणून दिसतंय हे लक्षात येतं. आपोआप दिसतोय का काळोख? नाही. पाहणं चालू आहे समोर, डोळ्याच्या पापण्यांपर्यंत च्या पलीकडे
दृष्टी जात नाहीये जाणीवेची, पण तिथे काळोख दिसतोय. म्हणजे पाहणं कोण पाहतं हा प्रश्न येतो. आणि कोण पाहतं? तोच पाहणारा, ती शक्ती आहे, ती जाणीव आहे, ही ओळख तिथे तिथे. पण ती इतकी सूक्ष्म आहे की ती ते पकडता पकडता ते जमत नाही. लक्षात घ्या, सगळ्या गोष्टी ह्या सूक्ष्म. जाणीवेला जाणणं हे जगातल्या सर्वात अत्यंत सूक्ष्म वस्तूचं अनुभवणं आहे. पण ते अनुभवण्यासाठी ती स्वतःच स्वतःला अनुभवू शकते, त्याची दुसरं कोणी अनुभवू शकत नाही. सूक्ष्म वस्तू असते ती. आता स्थूल भागातली सुई, आता सुईचं एखादं छोटंसं छिद्र असतं. आता ते छिद्र असतं सुईचं, ते वेगळेपणाने आपण पाहतो. म्हणजे त्याला जरी सूक्ष्म आहे, पण ते सूक्ष्म करायला काय, डोळे अत्यंत असे बारीक 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 करा, नाही दिसत चष्मा लावावा लागतो, केंद्रित करावं लागतं. केंद्रित केलं की ते छिद्र दिसतं आणि मग तो धागा बरोबर ओवता येतो. तुम्ही म्हणा असे मोठे डोळे हा धागा होत बसे, तर काय कधीच नाही जाणार. कळलं ना? म्हणून सूक्ष्म व्हावं लागतं. म्हणून ह्या जाणीवेने सूक्ष्म व्हायला पाहिजे. इथे सूक्ष्म काय, बाहेर जे पाहण्याची जी हौस आहे तिथं तिने थांबवलं पाहिजे. तिथे कोण पाहतं, कोणाला अनुभवतं? अनुभव येतोय, काळोख दिसतोय, हा अनुभव कोणाचा आहे? जाणीवेचा आहे. ती कल्पना नाहीये. काळोख ही काय कल्पना आहे का? नाही. म्हणजे दृश्याला पाहून जाणीव स्वतः, म्हणजे दृश्याला वेगळेपणाने पाहायचं, पण त्या वेगळेपणाने पाहताना तिने स्वतःचा अनुभव घ्यायचा आहे. ही प्रोसेस सद्गुरूंकडनं पुन्हा पुन्हा करून समजावून घेऊन समजलं, त्याला म्हणतात दिव्य साधना. जसं काळोख आहे तिथे दुसरी एक युक्ती, श्वासाकडे पहा. बरेच साधक संतांनी श्वासाकडे, श्वास ही दृश्य जगत आहे. कारण श्वास चालतो हे वेगळेपणाने आपण जाणू शकतो. दृश्य म्हणजे वेगळेपणाने जाणता येतं, त्याला म्हणतात दृश्य. त्याचा आधार घ्यायचा आहे. म्हणून श्वासाकडे पाहता 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 श्वास कोणाला कळतोय? जाणीवेला कळतोय. उत्तर स्वतःच स्वतःला जाणीवेने स्वतःला द्यायचं. कोण कोण बघतोय? अमुक तमुक नाहीये, ती जाणीव अनुभवते. शरीराचा आधार आहे, पण ती जाणीव स्वतःला अलिप्तपणे जेव्हा ती पाहायला लागते तेव्हा ती अनुभवते. तिसरी युक्ती आहे, स्वतःच्या शरीराला जाणा. डोळे बंद आहेत, पण अगदी शरीराचा सगळा अनुभव जाणीवेला आहे. डोळे बंद असले तरी पायाला अनुभव पाय अनुभवू शकते, हाताला अनुभव हात अनुभवू शकते, पाठीला अनुभव पाठ अनुभवू शकते. मग जर शरीराला अनुभवत 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 राहिलं तर कोण अनुभवतं? म्हणजे शरीर दृश्य अनुभवणं. आता इथे दृष्टी काय, प्रत्यक्ष जाणीव शरीराला व्यापलेली आहे. त्यामुळे जशी जाणीव शरीराला व्यापायला लागते ती खरं म्हणजे जाणीव जाणीवेलाच व्यापते. आणि तिथे त्या त्याला म्हणतात शरीराचं भान घेणं. म्हणजे शरीराचं भान हे खरं जाणीव जाणीवेचं भान घेते. आणि कळत नकळत ही जाणीव इतकी शांत होऊन जाते. म्हणजे ह्या तिन्ही प्रकारामध्ये शरीराचं भान अधिक उपयुक्त ठरतं. जरी कळलं नाही तरी त्या प्रोसेसमध्ये ही जाणीव खूप शांत होऊन जाते, निवांत होऊन जाते. म्हणजे हा 3 मार्ग तसे एका बाजूने आहेत पाहण्याच्या. म्हणजे डोळ्यातून पाहणं आलं किंवा भान घेणं, हाही भान. आता श्वासोच्छ्वास म्हणजे नाकातल्या स्पर्शातून पाहतो. डोळे काय पागत नाही त्या श्वासाला, पण आपण म्हणतो हा अनुभवतोय, श्वास येतोय अनुभवतो. तिथे नाकाच्या ठिकाणी अनुभव आहे. काळोख हा डोळ्याच्या ठिकाणी असलेला अनुभव आहे. आणि शरीराचं भान हे जाणीवेने जाणीवेचं घेतलेलं भान आहे. तिथे कुठच्याही इंद्रियाचा उपयोग नाही. ज्ञानेंद्रियाचा उपयोग न करता जेव्हा जाणीव जाणते त्याला म्हणतात भान. म्हणून पंच ज्ञानेंद्रियाशिवाय जाणीव जेव्हा जाणते तेव्हा खरं जाणीव जाणीवेला जाणतं. मग 3 गोष्टी आहेत. आता तुम्ही हे याचा अधिक व्यवस्थित व्हायला पाहिजे तर काय करायला पाहिजे? डोळे बंद करा, काळोख दिसतो, श्वासाकडे पहा, श्वास दिसतो. मग शरीराकडे पहा, शरीर दिसतं. मग श्वासाबरोबर संपूर्ण शरीराला जाणा. म्हणजे एका बाजूने जाणीवेला जाणीवेचा अनुभव पण येतो आणि जाणीवच आहे जाणीवच आहे जाणीवच करून अनुभवत राहा अनुभवत राहा अनुभवत राहा. या तिघांचा संगम केला तर ते अधिक उत्तम पद्धतीने ते होतं. प्रॅक्टिकली ते सगळं प्रत्येकाने ते केलं पाहिजे. आता प्रॅक्टिकल करायला वेळ कमी आहे, पण प्रत्येकाने ते लक्षात ठेवा. हे स्टेप बाय स्टेप जर प्रत्येकाला लक्षात आलं की पाहतो तो पाहणारा, म्हणून जाणीवेला नाव दिलं दृष्टा.
प्रत्येकाच्या देहातून हा दृष्टा पाहतो. हा दृष्टा कोण आहे? ही जाणीव आहे. आता परत लक्षात घ्या, जाणीवपूर्वक ही जाणणं चालू आहे इथे. ज्यावेळेला डोळे बंद केले, पाहतोय, अनुभव घेता घेता तसं ही जाणीव निवांत होत जाते. सुरुवातीला विचार येत असतात, विचारांकडे लक्ष न देता ही प्रोसेस फक्त पाहत राहिली पाहिजे. विचार आले येऊ देत, काही त्याचा फरक पडत नाही. विचार कशाला येतात वेगळं विचार करू नका. विचारांचा विचार करायला जायचं नाही. फक्त येतंय जाते. तर ह्या प्रोसेसमध्ये जितकं जाणीवेने अभ्यास सुरू केला की ती असते, ती साधना असते. आणि तिथे ही जाणीव पूर्णपणे निवांत होते. निवांत होता होता शांत होते. शांत होता होता ती पुन्हा नेणीव स्वरूपाकडे वळते. म्हणून काय आहे काही नाही कळत नाही अशी एक परिस्थिती आहे. म्हणजे तिच्या मूळ स्वरूपाकडे ती पोचते. ही जे काही कळत नाही ही जी अवस्था आहे, तर म्हणजे आहे हे कळतं पण बाकी कोणत्याच गोष्टीचा काही अनुभव नसतो, तेव्हा ती जाणीव स्वतःचं अस्तित्व व्यवस्थित जाणते आहे, अनुभवते, हा त्याचा अर्थ असतो. आता हे करत असताना काही वेळेला ही जाणीव मुळाच्या आपल्या मूळ स्वरूपातच ट्रान्सफॉर्म होते. म्हणजे पूर्णता नेणी होऊन जाते आणि त्याला म्हणतात निर्वाण अवस्था म्हणतात. असं सर्वजण म्हणतात. आपण म्हणतो त्याला सुभान अवस्था आहे. ते भान आहे. आपलं स्वरूपाचं स्वरूप तिथे बघा ती एकरूप होऊन जाते. तिथे वेगळं काय ती नेणीव आणि जाणीव हा प्रकार कळतच नाही. ती तत्वाशी इतकी एकरूप होते म्हणून ती नेणीवेत जाते. नेणीवेत झाल्यावर तिथे परत तिचं जाणणं कार्य थांबतं. परत लक्षात ठेवा, शरीराशिवाय ती जाणीव स्वतःच्या अनुभूतीमध्ये इतकी वळते की तिथे ती कुठे आहे काय नाही असं कळतं. मग बऱ्याच वेळाने परत ती भानावर येते. म्हणजे तिथे परत अरे आपण कुठे होतो कळत नाही हे कळतं. हे कोणाला कळतं? जाणीवेला कळतं. हे जाणीवेला अनुभवण्याचे प्रकार आहेत. लक्षात विचार येतात. अरे विचार कोणाला येतात? जाणीवेला येतात. आता ठरवायचं कोणी घ्यायचं की न घ्यायचं जाणीवेने. प्रत्येक ठिकाणी स्टेप बाय स्टेप जाता ही जाणीवच आहे हे विसरायचं नाही. म्हणजे कसं, तुम्हाला जर पुण्याला जायचं आहे ते विसरायचं नाही. ट्रेनमध्येच बसलं पाहिजे ना. पण मध्ये कुठे येतात बटाटे वडे कर्जतला, चला वडे खायला जाऊया. गाडी सुटली की बसलास तू स्टेशनवर. कळलं? बटाटे वडे घ्या आणि परत गड्डा बस खायला हवं तर. पण तिथे परत मग आपला ट्रेनमध्ये बसला की बरोबर पुण्यापर्यंत पोहोचणार. पण तसं होत नाही. इथे साधक हा बऱ्याच वेळा बटाटे वडे खायला उतरतो, म्हणजे इकडे तिकडे फिरतो. त्याने तिथे स्थिर राहिलं पाहिजे. जितका वेळ स्थिर राहील तितकी जाणीवेचा अनुभव घ्यायला अधिक शक्तिशाली होते. तिथे ती जाणीवेची कुवत वाढत जाते. ती कुवत साधनेतून वाढते. तिथे जाणीवेला स्वतःचं अस्तित्व अनुभवता येतं. पण जसे डोळे उघडले परत देहावर आले की परत त्या जाणीवेचा देहभाव पुन्हा जागृत होतो. म्हणजे कसं असतं, कुत्र्याची शेपटी असते, तिला सरळ करायची अशी नळी टाकली आणि सरळ झाली वाटते, काढा नळी, काय होतं परत टुनकन आपली वळलेली दिसते परत. तसं जाणीव आहे. तिथे होणारे काय सुंदर वाटतं आणि बाहेर आला परत इकडे तिकडे बघायला लागला की तुझं माझं सुरू झालं की गेलं सगळं. परत तेच येतो. म्हणजे हा प्रवास जो आहे तो डोळे उघडल्यानंतर परत ते चिंतन पाहिजे, सगळं जाणीवेचं काय. जो अनुभव आहे तो अनुभवाला पक्क धरलं पाहिजे की तिथे काय आला अनुभव. कसलंही स्मरण नव्हतं, काही नव्हतं, पण काहीतरी अस्तित्व जाणलेलं आहे हा एक भाग असतो. किंवा नेणी स्वरूपात गेलेलो आहोत, परत जाणीवर आलो आणि परत थोडंसं आपण डोळे न उघडता बसलो तर तिथे तो प्रवास चालू होतो. निर्वाण अवस्था किंवा सुभान अवस्था ज्याला म्हणतो तिथे गेलं तरी काही हरकत नाही. गेला तर एक अनुभव आहे, तोही अनुभव आहे. झोप आली हा झोपेचा अनुभव आहे, हा जो नेणी स्वरूपाचा अनुभव आहे. पण नेणी झोपेत आपल्याला तो अनुभव येत नाही, पण तरी पण झोपेत स्वप्न पडतं तोही अनुभव आहे. लक्षात घ्या, प्रत्येक ठिकाणी तो अनुभव असतो जाणीवेचा. स्वप्न कोणाचं कार्य आहे? अंतर्मनाचं कार्य, म्हणजे जाणीवेचं कार्य आहे. काहीतरी स्वप्न पडेल, कोणतंही स्वप्न पडेल, काही सांगू शकत नाही. पण ते का अंतर्मनात काय काय पकडलं ते आपल्याला दाखवतं पिक्चर सारखं बघ. पण ते पण चांगलं कळतं, कारण तू झोपेत आहे. मग कळतं कसं तुला? डोळे बंद आहे सगळ्यामध्ये चित्र दिसतात कशी तुला? दिसतात ना. जो माणूस कोणाचा आवडणारा माणूस भांडतोय तसं स्वप्नाला भांडतोय तर हैराण होतो, डोळे उघडतो, अरे बापरे नको. पण सद्गुरू आले, खुशीत बसलाय पूजा करत.
ह्या सगळ्या गोष्टीमध्ये हे जाणीवेचं कार्य आहे आणि ही जाणीवच सगळं खेळ खेळते, हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून सगळा हा जीवन म्हणजे खेळ चाललेला आहे. कोणाचा? जाणीवेचा, जाणीव स्वरूपाचा खेळ चाललाय. म्हणून इथे जितकं चिंतन, मनन, संत संग अधिक अधिक पाहिजे. कारण हे चिंतन स्थिर होण्यासाठी, डोळे उघडे केल्यानंतर स्थिर होण्यासाठी संतांची परत गरज लागते. त्यांचं परत मार्गदर्शन, त्यांच्याबरोबर बोलणं, त्यांच्याबरोबर चर्चा, ह्याच्यातून जेव्हा होतं तेव्हा ती जाणीव हळूहळू वळायला लागते, हळूहळू तो अनुभव घेता येतो. म्हणून अनुभवाच्या युक्त्या फार थोड्या आहेत. थोड्या म्हणजे डोळे उघडे बघून घेतलं की प्रत्येक ठिकाणी जाणीव आहे, पहा, हालचाल होते ना, पहा, बोलतोय, चालतोय, करतोय, तिथे पण जाणीव आहे हे कळायचं. पण जाणीवेला परत स्वतःच्या ठिकाणी मग स्वस्थानी जाणीवेने स्वतःला वेगळेपणाने अनुभवता येत नाही, तिला तेच होऊन अनुभवतात. म्हणून स्वरूपी स्वरूपाची व्हावे, वस्तूचे पाणे ऐसे असे. इथे कोणीतरी प्रश्न विचारला, आकाश म्हणजे सगळं परमेश्वराचं वर्णन, ते आकाशाचं वर्णन आहे. मग तो आकाश म्हणजे परमेश्वर का? नाही. तिथे रामदास स्वामी म्हणतात आकाश वेगळेपणाने पहा, कारण ते दृश्य वेगळेपण दिसतं. स्वरूपी स्वरूपाची व्हावे म्हणजे रामदास स्वामींनी सांगितलेले स्वरूपी स्वरूपाची व्हावे, वस्तूचे पाणे स्वभावे ऐसे असे. की स्वभाव की आहे ते आत्मतत्वच आहे, ते चैतन्यच आहे. म्हणून आहे ते चैतन्य आहे, असं जे सतत चिंतनात असलं पाहिजे, त्यासाठी असतं. म्हणून वेगळेपणाने जाणीवेला जाणता जाणता जाणीवेचे मूळ असिपद अस्तित्वाचे भान कसे. आता जे आपण सांगितलं केवळ असणे पण जेव्हा असतं तिथे स्वरूपी स्वरूपाचे वाहिल्याशिवाय ते अनुभवता येत नाही, वेगळेपणाने नाही अनुभवता येत. वेगळेपणाने अनुभव केला तर जाणीवेला रूपाला वेगळेपणाने पाहता येतं, दृश्य जगताला वेगळेपणाने पाहतं, पण स्वरूपाला वेगळेपणाने कधी पाहता येणार नाही. स्वरूपाला स्वरूपच होऊन पाहता आलं, जाणीवेने जाणीवच होऊन पाहता आलं पाहिजे. म्हणून जाणीवेच्या अस्तित्वाचे मूळ अनंत व्यापक जाणीवेचे भान कसे घ्यायचे? आधी जाणीवेचं भान घ्या. महाराज में दिल्ली तो बहुत दूर आहे. जे आहे ते अनंत स्वरूपाचंच आहे, हा पुढची स्टेप आहे. कळलं ना? म्हणजे मी जाणीव पाहतो तिथे पण मी असतोच, तो मी पण बाजूला गेला पाहिजे. शेवटी जाणी पाहते हेही बाजूला गेलं पाहिजे आणि मग केवळ असणेपणाच्या भावात ते अनंत स्वरूपाचा तो पुढच्या स्टेप आहेत. पण त्याही तितक्याच कळल्या पाहिजेत. आता ह्याच अंगाने आता आणखी एक सुंदर प्रश्न आहे. तो प्रश्न असा आहे की जीवाच्या प्रदेशातून शिवाच्या प्रदेशात शिरण्यासाठी मध्ये नो मॅन्स लँड लागते. इथे पोहोचेपर्यंत साधकाला शांत आणि आनंद वाटू लागते. त्यामुळे त्याला वाटते आपण मुक्कामी पोहोचलो, पण खरे असे नसते, असे सदून त्यांच्या एका प्रवचनात सांगितले आहे. तरी कृपया हे नो मॅन्स लँड म्हणजे काय हे विस्तारपूर्वक सांगा. ही नो मॅन्स लँड कशा प्रकारे पार करायचे, कुठे कुठे सजग राहावे हे सुद्धा विस्तारपूर्वक सांगावे. बरेचदा साधक नो मॅन्स लँड वरून परत जीवाच्या प्रदेश परततात, त्याची कारणे सांगा. नंतर जीवाच्या प्रदेशातून पुन्हा शिवाच्या प्रदेशात प्रवेश करताना मागील अनुभवाचा उपयोग होतो का, हा प्रवास करा. खरं मग याच्यावर संपूर्ण वेळ द्यायला पाहिजे, पण तरी पण थोडक्यात आपण हे सांगू शकतो. जेव्हा हा निवांतपणाचा अनुभव असतो तो अनुभव आहे, 100% अनुभव आहे, पण तिथे परिवर्तन लगेच होत नाही. परत डोळे उघडले की परत जे म्हणतो ना, परत देहभाव सुरू होतो, मी परत जीवाच्या प्रांतात येतो. डोळे उघडून परत व्यवहार करताना म्हणून काही संत सगळं घरदार सोडून लांब जातात ना, ते त्यासाठी जातात, भानगडच नको कोण यायला. पण तरी पण ते येतात असं नाही, तिथे सद्गुरूंचं सतत मार्गदर्शन लागतं. इथे सद्गुरूंची खरी गरज आहे. आता नो मॅन्स लँड म्हणजे काय परत लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याकडे पाकिस्तान आणि भारत हे तर सद्गुरूंनी सांगितलंय. भारताची सीमा आहे, पाकिस्तानची सीमा आहे, आणि त्याच्यामध्ये एक छोटासा एक मार्ग म्हणजे एक जागा आहे की तिथे भारत पण नाही आणि पाकिस्तान आपला हक्क सांगू शकत नाही. मग तिथे पोहोचला तुम्ही भारतीय पण नसता आणि पाकिस्तानी पण नाही, तुम्ही असता तर नो मॅन्स लँड. मग तिथे तुमचं काहीच ओळख नाही, ओळख उरत नाही. समजा भारतीय म्हणून ओळख नाही राहणार, किंवा म्हणजे एखादा माणूस मध्ये तो कोण भारतीय की पाकिस्तानी आहे, तो भारतीय पण नाही पाकिस्तानी, त्याला म्हणतात नो मॅन्स. तिथे माणसं राहत नाहीत, म्हणजे माणसं तिथे उभं पण करत नाहीत. तू एक तर इथे राहणार, इथे राहा. भारतातलं असेल तर भारतीय, पाकिस्तानाचं पाकिस्तानी.
म्हणून आपण ज्यावेळेला वाघा बिघा त्या बॉर्डर्स पार जातो ना, तिथे ज्यावेळेला सगळे हे असतात ते ती मध्ये 2 जाळ्या आहेत, कुंपण आहेत. पाकिस्तानचं एक कुंपण आहे, आपलं कुंपण आहे, मग मोठं गेट आहे वगैरे जे आपण पाहतो. त्या मधला जो भाग आहे तो नो मॅन्स लँड, ते कोणाचाही हक्क नाही, कोणाचंच नाही. तसं आपण ज्यावेळेला अत्यंत निवांत, ही जाणीव आपण म्हणजे ते जाणीव लक्षात निवांत 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 होत जाते आणि शांत होते, स्थिर होते. तो जो अनुभव येतो तो नो मॅन्स लँडचाच अनुभव असतो. कारण तिथे पूर्ण पलीकडच्या प्रांतात जायचंय म्हणजे जीवाचा प्रांत, जीवाची बॉर्डर ओलांडायची आहे. ज्यावेळेला साधनेतून जाणीव जीवाची बॉर्डर ओलांडल्यासारखं तिला वाटतं, कारण तो अनुभव येत असतो, आणि त्यावेळेला ती असते ती नो मॅन्स लँड मध्येच असते. पलीकडे शिवाच्या प्रांतात गेलेली नाही. जोपर्यंत शिवाच्या प्रांतात जात नाही तोपर्यंत ही जाणीव परत परत येणार जीवाच्या प्रांतात. म्हणून सातत्य पाहिजे, सतत साधना जितकी परिपूर्ण होत जाईल तसं तसं एक क्षण असा येणार आहे की त्यावेळेला ही जाणीव शिवाच्या प्रांतात आपोआप जाते, जाणीवपूर्वक जाता येणार नाही. अभ्यास, चिंतन, सतत हॅमरिंग, की अंतर्मनामधला असलेला देहभाव त्या क्षणी पूर्णतः ज्या दिवशी निखळला गेला बाजूला, त्यावेळेला ही जाणीव शिवाच्या प्रांतात गेली म्हणून समजा. म्हणजे तिने डोळे उघडले तरी ती स्वतःचं अस्तित्व जाणीव म्हणूनच पाहायला लागते, तर ती शिवाच्या प्रांतात आहे. म्हणजे संत महात्मे ज्यांना म्हणतात ते शिवाच्या प्रांतात त्यांचा प्रवास झालेला आहे आणि त्यामुळे तिथे परिपूर्णता असते. म्हणून साधना करता करता आपल्याला अनेक अनुभव येतात, चांगले अनुभव येतात, चांगल्या काही रंग दिसतो, गंध दिसतो, सगळं प्रकाश दिसतो. हे सगळे जीवाच्याच प्रांतामध्ये ही जीवाच्या प्रांतामध्ये बॉर्डरवर गेली, नो मॅन्स लँड पर्यंत पोहोचली. म्हणजे तिथं अनुभव येतात ते नो मॅन्स लँड. कधी निर्वाण अवस्था तो पण नो मॅन्स लँड, निवांत होतं तो पण नो मॅन्स लँडच आहे. पलीकडे नाही पोहोचलेला आहे, पलीकडे जात नाही. एकदा पलीकडे गेलं की मग अलीकडे येत नाही, लक्षात ठेवायचं. मग तिथे पलीकडे जाण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, म्हणून ते प्रयत्न भरपूर करावे लागतात. यासाठी एका दिवसाचं ते काम नाही. डोळे उघडल्यानंतर सुद्धा जेव्हा ह्या जाणीवेला ही जाणीवच आहे ह्या भावात ती सतत कार्यरत राहील, तेव्हा तुम्ही नो मॅन्स लँड बॉर्डर पार केली आणि शिवाच्या प्रांतात. हे कळेल कधी आणि कोणाला? ज्याचं त्याला कळेल, दुसरा कोणाला कळणार नाही. कारण शरीरात काय बदल होत नाही तसंच दिसतं. पण तिथे बाबा प्रज्ञाशक्ती जागृत झाली, नम्रता आली, सर्वांबद्दल आपलेपणा आला, सर्वांच्या भल्याचं चिंतन आलं, तर ते थोडंसं आपल्याकडे फरक होतो ते कळतं. आणि म्हणून इथे परत येतात म्हणजे नो मॅन्स लँड पर्यंतच पोहोचले. म्हणजे साधनेमध्ये जेव्हा निवांतपणा आला, शांतता वाटली, चांगले अनुभव आल्यासारखं वाटला, कळलं, असं जरी आलं तरी तो असतो तो नो मॅन्स लँड. तिथे पलीकडे गेलेली आहे जाणीव, पण शिवाच्या प्रांतात नाही गेलेली. ज्या दिवशी ती शिवाच्या प्रांतात जाईल त्याचं तिचा नो मॅन्स लँड वगैरे काय राहणार नाही. तिला सगळीकडे आपणच आहोत हे कळतं. ते वेळी आपण प्या सहिते अशेषे भूते माझ्या स्वरूपी अखंडिते देखसितो ऐसा ज्ञान प्रकाश पाहिलं ताई मोहांधकारो जाईल जय गुरुकृपा होईल पाहतो. जी गुरुकृपा म्हणतात त्याला खरी गुरुकृपा म्हणजे आत्मकृपा. सद्गुरू ज्यावेळेला पुन्हा 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 सांगतायत, करायला लावतायत, पुन्हा पुन्हा कर, ते करण्याचा जेव्हा साधक प्रामाणिकपणे सद्गुरूंच्या शब्दावर श्रद्धा ठेवून, ज्ञानावर श्रद्धा ठेवून तो करत राहतो, त्यावेळेला ते परिवर्तन होतं. शिवाच्या प्रांतात गेलं त्यावेळेला ते वर्णन जे ज्ञानेश्वर केलं ते वेळी, कधी ह्या शिवाच्या प्रांतात जाशील त्यावेळेला आपण प्यासे ते आपल्या सकट सर्व आपण प्यासे अशेषी भूत, हे सर्व जे प्रगट झाले दृश्य जगत आहे, अशेषी भूत म्हणजे दृश्य जगत. ते वेळी आपण स्वतःच्या म्हणजे ह्या देहासकट, आपला देह म्हणून जे आपण म्हणतो त्या देहासकट ये अशेषी भूते, हे सर्व जे प्रगट झालेले आहे ते दृश्य जगत माझ्या स्वरूपी अखंडित देख, अखंड मध्ये मध्ये नाही. जीवाच्या प्रांत मध्ये मध्ये वाटतं हा सगळं चैतन्य, परत आपण आपला देह म्हणून सांभाळतो ना, तसं नाही. ते अखंडित देखसितो म्हणजे तू त्या स्वरूपच आहे सर्वत्र, इतकी खात्री. म्हणजे ते खरं परिवर्तन झालेलं असतं आणि त्या परिवर्तनात त्यावेळेला ते पाहतात. म्हणजे त्यावेळी आपण प्यास इथे अशेषी भूते माझ्या स्वरूपी अखंडिते देखसितू, त्यावेळेला शिवाच्या प्रांतात पाहणं आपोआप चालू होईल.
आता आपण सांगतो अरे पहा, सद्गुरू सांगतात की आपण आता अभ्यास करायला सांगतो की पहा तू चैतन्य आहे, तू जाणीव आहे, तू चैतन्य जाणीव, हो 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 म्हणतो, परत जीव सोडत नाही, जीवपणा सुटत नाही. तो जीवपणा सुटण्यासाठी सद्गुरूंचं म्हणजे अगदी कास धरावीच लागते, पुन्हा पुन्हा त्याचं चिंतन. म्हणून ती सद्गुरू सहवास का लागतो की त्याच्यातूनच सद्गुरू सतत मार्गदर्शन करतात तेव्हा. आणि त्यावेळेला खरं शिष्याला सद्गुरूंची इतकी एकरूपता झाली पाहिजे, की इतकी श्रद्धा असली पाहिजे, की इतकं भक्ती असली पाहिजे की सद्गुरूंशिवाय तो राहू शकत नाही अशी त्याच्याकडे तळमळ सुरू होते. आणि तेव्हा ती ज्ञानाची तळमळ अधिक वाढते. म्हणजे ते सद्गुरू भक्ती प्रचंड असावी लागते, हा भाग असतो. म्हणून तेव्हाच त्याच्यातून, म्हणून आता जे सांगितलेलं आहे त्याच्यातून एक लक्षात ठेवायचं की साधनेतून बरं वाटतं, शांत वाटतं, आनंद झाला, हे नो मॅन्स लँड पर्यंत पोहोचल्याची लक्षणं आहेत. आता हा जो नो मॅन्स लँड म्हणजे निवांत बरं होतं हा अनुभव आहे, पण तो अनुभव परिपूर्ण नाही. कारण परिपूर्ण का नाही? कारण जीवभाव सुटलेला नाही. परत जीवभाव सुटण्यासाठी तो प्रयत्न करता 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 एक दिवस आपोआप आपोआप त्याचं दिव्य प्रारब्ध प्रकट होईल. तेव्हा करता करता दिव्य प्रारब्ध आहे, त्यालाही पुण्याही लागते. पुण्याशिवाय कोणती गोष्ट शक्य होत नाही. म्हणून त्या दिव्य पुण्यातून त्या साधकाला शिवभावात प्रवेश त्याचा होतो. मग तो अमुक तमुक उरत नाही, तो अनंत स्वरूप होऊन राहतो. कळलं ना? आणि त्यामुळे ते करण्यासाठी काय केलं पाहिजे? अभ्यास केला पाहिजे, सद्गुरूंना शरणच घेत गेलं पाहिजे, सद्गुरूंशी चर्चा करता आली पाहिजे, प्रत्येक वेळेला अनेक प्रश्न ज्या वेळेला त्याचा उलगडा करून घेता आलं पाहिजे. आणि सतत त्या चिंतनात जितकं राहता येईल त्या चिंतनातून राहता राहता हे सगळं पलीकडे जाणार, एक दिवस जाणार. उड्या मारता 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 कधी उडी पलीकडे जाते ना आपली, तसं हे सगळं तो लांब काठी घेऊन धावत धावत मोठ्या उंच ह्याच्यावर पलीकडे जाण्याचा खेळ आहे. त्याला काय म्हणतात? काय म्हणतात? पोलो. पोलो नाही, उंच उडी आपल्या मराठी ऑलिम्पिक गेम आहे ना. असे धावत काठीचा आधार घेऊन पटकन त्या काठीच्या आधार पलीकडे जातात. पहिला जात होता का? नाही. आधी तो धावतो, अलीकडे पडतो, कधी काठी लागते तिथे पडतो, नाही होत. पण करता करता एक दिवस बरोबर काठीचा आधार घेऊन तो पलीकडे जातो. तसंच साधनेचा आधार घेऊन जाणीव एक दिवस शिवाच्या प्रांतात जाणं. मग उडी मारत बसायची. कुठे? जाणीवेने साधनेची उडी घेत बसायची, दुसरं काय नाही. तीच प्रॅक्टिस. जितका वेळ करता येईल तितका खेळायला पाहिजे. कारण आपल्याला अनुभव कुठे व्हायचा आहे? शिवाचा अनुभव घ्यायचा, जीवाचा अनुभव घेतोच आहे आपण. जीवाचा म्हणजे जाणीव अमुक अमुक तमुक आहे हे कळतं, तो जीवाचा अनुभव असतो. आणि म्हणून हे सगळा जो भाग आहे, जाणीव म्हणजे अदृश्य जगत आहे. लक्षात, अत्यंत सूक्ष्म असं जगत आहे. आणि त्या अत्यंत सूक्ष्म जगताचा अभ्यास जितका साधना परिपक्व होत होईल तसं तसं ह्या जाणीवेला त्या स्वतःचं अनेक कंगोरे म्हणतो आपण, की अनेक त्याच्या कला आहेत जाणीवेच्या, त्या हळूहळू कळत जातात. अभ्यासातून होतात. एक तर सद्गुरूंना ऐकून ऐकून समजतं, पण ते शाब्दिक असतं. कारण ऐकणारा शब्द रूपाने ऐकतो, विचार रूपाने ऐकतो, पण तो अनुभव यायला पाहिजे. तो अनुभव कळत नाही. आता बघा, अनुभव म्हणजे काय ते मी सांगतो. एखादी चव ह्या जिभेला बरोबर कळते ना. बघा, कोणाच्या घरात कोणतं भाजी आणि ती भाजीच तशीच चव बरोबर पकडतो एखादा, म्हणून अरे मी ती भाजी खाल्ली आहे. आणि ती किती भाज्या सगळ्यांना दिल्या तर त्या भाजीसारखी भाजी नाही असं सांगतं. वर्णन करता येत नाही त्याला. त्या भाजीचं वर्णन कर बाबा, कशी चव लागते सांग, मी तुला आवडतं त्याचं करू, नाही सांगता येत. भाजी म्हणा किंवा काही अन्न जे बनवतो आपण, की तिथे जी चव असते, एखादी पुरणपोळी आहे, अरे मग काय काय म्हणा, माझ्या आईचीच पुरणपोळी मस्त, कारण त्याला लहानपणीच खायची सवय झाली म्हणून त्याला आवडते. पण असते एखाद्याची पुरणपोळी इतकी सुंदर असते आणि दुसऱ्याची पण पुरणपोळी असते, त्यात फरक असतो. पण त्यातला फरक त्याला सांगता येणार नाही. पण ती जी गोडी आहे ती गोडीचं वर्णन करता येत नाही, पण ती गोडी त्या जाणीवेला बरोबर माहिती असते. तसं हे ज्ञानाचा अनुभव जो आहे तो अनुभव कळतो. आणि तो ज्ञानाचा अनुभव घेण्यासाठी अभ्यासासी सर्वता दुष्कर नाही, म्हणून तू मज ठाई अभ्यासही मिळू. अभ्यासाने वाटेल तसा मिळणार, मिळतो तुला, भेटतो, चल, नाही भेटणार.
तुला अभ्यास करता करता त्या तत्वाशी एकरूपता येते आणि तिथेच खऱ्या अर्थाने हा सगळा शिवाचा प्रांत प्राप्त होतो आणि तो शिवाचा प्रांत सर्वांना प्राप्त हो, ही सद्गुरुचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.